नमस्कार मंडळी, बरेच दिवसानंतर मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवते पुरणपोळीची। ॲक्च्युली माझ्या आज गॅलरीमध्ये असंच मी सर्च मारत होती तर मला ही पुरणपोळीची रेसिपी भेटली जी मी कधी अपलोड केलीच नव्हती। तर जुनी ही रेसिपी केलेली पण मी आज पोस्ट करते। तर आज मी तुम्हाला पुरणपोळी कुकरमध्ये डाळ कशी शिजवून करायची ते दाखवते। त्यासाठी कुकरमध्ये गूळ आणि डाळ थोडंसं पाणी टाकून 4 ते 5 सिटी वाजवून घ्यायची। डाळ मस्तपैकी शिजवून घ्यायची आणि मग नंतर एका टोपात म्हणजे लगडीत काढायचं, गॅस पेटवायचं, स्लो गॅस मीडियम नाही तर स्लो गॅस ठेवायचं आणि त्यात ती डाळ सगळी काढून घ्यायची आणि थोडीशी अजून शिजवून घ्यायची। जरा पाणी जे आपलं राहिलेलं असतं कुकरमध्ये ते आटवून घ्यायचं चांगल्यापैकी। मग नंतर ती कुठल्या तरी पुरणपोळीच्या जाळीच्या साहाय्याने किंवा पुरणपोळीच्या यंत्राने ती मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आणि एका बाजूला मस्त मैद्याचा पीठ असं एकदम गुपगुपीत मळून घ्यायचं। मग नंतर त्या पीठचा एक चारा बनवायचा आणि त्यात पुरणपोळीचं सारण भरून मस्तपैकी लाटून घ्यायची आणि तुपाची धार सोडून मस्तपैकी शिजवून घ्यायची दोन्ही बाजूने आणि टम्म एकदम मस्त फुगते। बघा कशी व्हिडिओमध्ये दिसते, आवडले की नाही नक्की सांगा।